शहरातील गुलाबहाजी नगरात घरफोडी, देवपूर पोलिसांकडून दोघे संशयित जेरबंद। सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना। नांद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महेश पाटील यांची बिनविरोध निवड। आणि फागणे येथे कुलदेवता शाकंभरी मातेचा उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न। धुळे शहरातील देवपूर विटाभट्टी परिसर गुलाबहाजी नगर येथे अज्ञातांनी घरफोडी करीत तब्बल 7 लाखाच्या रोकडसह संसार उपयोगी पितळी व जर्मलची भांडेही चोरून नेली आहेत। या प्रकरणी देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चौकशी करीत दोघांना जेरबंद केले आहे। धुळे शहरातील देवपुरात विटाभट्टी परिसर नजीकच्या गुलाबहाजी नगर येथे मोहम्मद वकील मोहम्मद सलीम हे कुटुंबियांसह राहतात। संबंधित कुटुंबीय घरी नसल्याचे हेरीत अज्ञात चोरट्यांनी 7 जानेवारीच्या मध्यरात्री घरफोडी करीत घरातील 7 लाख रुपयांच्या रोकडसह जर्मेल व पितळची भांडी लंपास केली आहेत। या प्रकरणी देवपूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून देवपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान करीत चोरी प्रकरणी दोघांना जेरबंद केले आहे। अरबाज सय्यद व साहिल सय्यद मेहबूब या दोघांना चौकशीसाठी देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशीस वेग दिला आहे। दरम्यान शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडण्याची गरज आहे। नमस्कार, मी पीआय धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 7/1/25 ते 8/1/25च्या मध्यरात्री घरमालक नामे मोहम्मद वकील मोहम्मद सलीम राहणार गुलाबहाजी नगर देवपूर यांच्या विटाभट्टी एरियामधल्या घरी एक घरफोडी चोरी झालेली आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या सांगण्यानुसार एका कोठीमध्ये त्यांनी जमा केलेले BC आणि इतर कमाईचे 7 लाख रुपये ठेवलेले होते। त्याचबरोबर काही जर्मनचे डबे, पितळी परात अशी किरकोळ वस्तू देखील चोरीला गेलेल्या आहेत। अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्यामध्ये त्यांनी संशयिताचं नाव पण पोलिसांना सांगितलं। तर संशयित इसम नामे साहिल सय्यद मेहबूब गनी याला आणि त्याच्यासोबत त्याचा मित्र यांना संशयावरून आणि प्राप्त तांत्रिक पुराव्यावरून पोलिसांनी अटक केलेला आहे। अद्याप तपास चालू आहे, अद्याप रिकव्हरी मिळालेली नाही आहे, तपास प्रगतीवर आहे। दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते। ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून 100 दिवसात करण्यात येणारी कामाचा आढावा मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी घेतला। त्यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशासनास 100 दिवसात करण्यात येणाऱ्या कामकाजासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत। गतिशीलतेच्या दृष्टीने प्रशासनाने मार्गक्रमण करावे अशी भूमिका शासनाने स्वीकारली आहे। यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाच्या कामकाजाचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आढावा जाणून घेतला आहे। यावेळी समृद्धी महामार्गालगत ॲग्रो हब उभारण्यात यावे तसे सांगून मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेत की समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारा ॲग्रो हब मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत उभी करावीत। या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उभारण्यात याव्यात। या ॲग्रो हबसाठीचा आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिल्या आहेत। पुढील वर्षीपासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेत की शेतकऱ्यांची नोंदणी ही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी। सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे, त्यामध्ये सर्व सोयी सुविधांचा अंतर्भाव असावा।
कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी। राज्यातील 4ही विभागात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो लॉजिस्टिक हबचा प्रस्ताव सादर करावा। कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय आहे, त्यासाठी जास्त मागणीही आहे, त्यामुळे या चाळींची संख्या वाढवावी अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या। पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबई येथे महाबाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले। हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान 200 ते 250 एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे सांगितले। तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे। कोकण भागात माशांसाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले। बैठकीस पणन मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे, बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सैनिक, पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल। संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। धुळे तालुक्यातील नांद्रे येथील सरपंचपदी महेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली। पाटील यांच्या निवडीने समर्थकांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा। दरम्यान गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही महेश पाटील यांनी दिली आहे। धुळे तालुक्यातील नांद्रे येथील सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने या पदावर धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली आहे। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली। दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी निवडणुकीत सरपंच पदासाठी महेश संजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी श्री महेश संजय पाटील यांची नांद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले आहे। या निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला आहे। निवडणुकीदरम्यान ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनंदाबाई पाटील, कल्पना पाटील, सचिन नेरकर, उत्तम भील, देवीदास भील, अलका भील, गोपाबाई भील, बुराबाई भील, चंदनभाई पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत
सदर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे। सरपंचपदी महेश पाटील यांची बिनविरोध निवड होताच या ठिकाणी जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोषात गावात मिरवणूक काढण्यात आली। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी सरपंच महेश पाटील यांनी दिली आहे। कुलदेवता शाकंभरी मातेचा उत्सव विद्युत पूजा अर्चा करीत धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला आहे। फागणे येथे शाकंभरी माता मंदिरात सूर्यवंशी व जाधव परिवाराच्या वतीने उत्सव साजरा करण्यात आला आहे। धुळे शहरालगत असलेल्या फागणे येथे सूर्यवंशी व जाधव परिवाराची कुलदेवता शाकंभरी मातेचे मंदिर आहे। या मंदिरात दरवर्षी जाधव व सूर्यवंशी परिवार यांच्या वतीने उत्सव साजरा करण्यात येत असतो। कुलदेवता शाकंभरी देवी मातेचे मंदिराचा कळस 65 फूट उंचीचा असून गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भव्य महाप्रसाद वाटप पालखी मिरवणूक काढण्यात येत असते। सदरचे हे 24वे वर्ष असून दिनांक 7 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत भव्य भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडले आहेत। दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी 9 ते 11 घटस्थापना करण्यात आली। 8 ते 9 जानेवारी 2025 2 दिवस रोजी 9 ते 11 दरम्यान देवी भागवत वाचन घेण्यात आले। दिनांक 10 जानेवारी रोजी हरिभक्त प्रकाश महाराज शिंदखेडकर यांचे कीर्तन संपन्न झाले। यावेळेस मानकरी म्हणून हरिभक्त पारायण लक्ष्मण दुडकू सूर्यवंशी होते। दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी 9 ते 11 भजन बाळापूर फागणे भजनी मंडळींच्या वतीने आयोजित करण्यात आले। दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी 9 ते 11 पुन्हा देवी भागवत वाचन घेण्यात आले। तर दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 11 विधिवत पूजा करण्यात आली। तर 11 नंतर महाप्रसाद कार्यक्रम पार पडला। सायंकाळी 4 वाजता भव्य पालखी सोहळा संपन्न झाला आहे। अतिशय उत्साह व भक्तिमय वातावरणात या ठिकाणी शाकंभरी माता उत्सव उत्साहात पार पडत असतो। या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील फागणे बाळापूर मुक्ती नवरा निमडाळे वडजाई सौंदाने बाभुळवाडी डांगुर्णे विश्वनाथ नगाव मोहाडी व वरखेडी कुंडाणे वाकुळ वाघडी जानवे या गावातील ग्रामस्थ कार्यक्रमांचा लाभ घेत असतात। या कार्यक्रमासाठी पाढा मारुती प्रसन्न राजेंद्र महाराज सूर्यवंशी फागणे भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभत असते। तर सदर कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील, शिवसेना उपनेते शुभांगी पाटील, नवनिर्वाचित आमदार राम भदाणे, माजी कृषी सभापती अरविंद जाधव यांच्यासह मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे।